कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीवरून बागलाण तालुक्यातले शेतकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झालेले बघायला मिळाले। बदलीचा निर्णय मागे घ्या, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर केलेल्या एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बदलीवरून चांगलंच वातावरण तापलंय। रात्री अपरात्री शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले डॉक्टर चंदन रुद्रवंशी यांच्या धुळे येथील बदली विरोधात शेतकऱ्यांनी थेट प्रशासनाला धारेवर धरले। बदली तत्काळ रद्द करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे। बागलाण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं आहे। या निवेदनातून डॉक्टर रुद्रवंशी यांच्या बदलीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे। शेतकऱ्यांचा दावा आहे की डॉक्टर रुद्रवंशी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच झालेली ही बदली अन्यायकारक आहे। अनेक वर्ष त्यांनी दिवस रात्र शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी निस्वार्थ सेवा दिली आहे। संकटाच्या काळात एका फोनवर हजर राहणाऱ्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं दूर पाठवणे हा केवळ एका अधिकाऱ्याचा प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या विश्वासावर घाला असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। निवेदनात प्रशासनाला स्पष्ट सांगण्यात आलंय, ज्या बदलीचा पुनर्विचार करा आणि ती तत्काळ रद्द करा। आणि आता एवढंच नाही तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला वाढीव कार्यकाळ देण्याची मागणीसुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे। हा प्रश्न आता केवळ निवेदनापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे। बदली रद्द झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन होणार आहे। शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत असा इशारासुद्धा या निवेदनातून देण्यात आला आहे। एखादा अधिकारी जनतेच्या मनात स्थान निर्माण करतोय, ते आदेशाने नव्हे तर आपल्या कामाने। त्यामुळे आता प्रश्न फक्त बदलीचा नाही आहे, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी प्रशासन उभं राहणार आहे का, हा आहे। प्रशासन शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करणार आहे का, निर्णयाचा फेरविचार होणार आहे का, की प्रशासन आणि शासन आंदोलनाची ठिंगी पेटू देणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता ह्या बदली प्रकरणाकडे तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर।